मातला अतिशय पवित्र सण आहे आणि तो सण म्हणजे वटपौर्णिमा आहे. हा वटपौर्णिमा सण असा याला वैज्ञानिकही दृष्टिकोन छान आहे आणि याला आध्यात्मिकही दृष्टिकोन छान आहे. दोन्ही दृष्ट्या परंपरा जपणारा हा आपला सण आहे. या सणाच्या दिवशी आमच्या सगळ्या माता माऊल्या नखशिखांत सौभाग्याचे अलंकार परिधान करून आपल्या पतीच्या सौभाग्यासाठी, पतीच्या आयुष्यासाठी, पतीच्या मांगल्यासाठी, पतीच्या भरभराटीसाठी या दिवसाचा उपवास करतात आणि वडाला प्रदक्षिणा मारून 7 जन्मी हाच पती मिळावा याच्यासाठी त्या वडाच्या झाडाला मागणं मागतात. इतका पवित्र सण म्हणजे वटपौर्णिमा. तसं जर पाहायला गेलं तर वडाच्या झाडाची पूजा का करावी त्याला कारण आहे. महाभारतकालीन दृष्टांत सांगितला जातो की सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाच्या दारातनं माघारी आणले, नवे यमाच्या हातून परत आणले. इतका पवित्र सण म्हणजे वटपौर्णिमा आहे. त्याचं कारण असं आहे की त्या सत्यवानाचे प्राण परत आणणारी सावित्री किती बुद्धिमान आहे. तिच्या बौद्धिक कौशल्याचा या ठिकाणी अतिशय गुणगौरव केला जातो, कारण स्त्री ही अतिशय चतुर आणि बुद्धिमान असते हे सिद्ध होतं. तिनं फक्त नवऱ्याचे प्राणच माघारी आणले नाही दादा, तिनं एकाच मागणीत भरपूर मागणं मागितलं. इतकी कुशाग्र बुद्धिमत्तेची नारी आहे. त्याचं कारण सांगते ऐका. यमराज पतीचे प्राण घेऊन चालल्यानंतर सावित्री यमराजांचा पाठलाग करते, कारण ती पतिव्रत आहे. आणि शास्त्र आणि आपला हिंदू धर्म आणि विशेषत्वानं भारतीय संस्कृतीमध्ये पतिव्रतेला मानाचं स्थान आहे. ज्ञानप्रयासुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये पतिव्रतेचा गोड उल्लेख करताना सांगतात, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी ना स्पर्शे मी सर्वस्व यात पैसे सुटासी. पतिव्रता स्त्री जशी पतीशी अनन्य आहे आणि तिच्या मनात इतर पुरुषांच्या बद्दल कधी विचार येत नाही, ती पतीशी जशी अनन्य आहे तैसे मी सर्वस्व या तैसे सुबटासी. आम्ही आमच्या भगवंताशी एकनिष्ठ आहोत. एवढा पतिव्रतेला महत्त्व आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या, महाराष्ट्र, महापातकोनाश्रम या 5 जणी पतिव्रता आहेत. म्हणून भारतीय स्त्रियांना पतिव्रतेला फार मानाचं स्थान आहे. तुकोबरे एका प्रमाणामध्ये म्हणतात, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी ना स्पर्श. पतिव्रतेच्या हृदयामध्ये पतीचा जसा नितांत वास असतो, आम्हा नारायण तैशा परी, आम्हाला आमचा भगवंत तसा आहे. म्हणजे आमच्या संतांनी सुद्धा पतिव्रतेचे दृष्टांत द्यावं, इतकं पतिव्रतेला महत्त्व आहे. एकाच मागणीत किती मागितलं माझ्या माऊलीने ऐका. तिने सांगितलं, माझ्या सासऱ्यांनी त्यांचा नातू राज्याच्या गादीवर बसलेला पहावा एवढं कुशाग्र बुद्धिमत्तेने एकाच मागणीत भरपूर मागितलं. ती सावित्री आहे. आणि त्याच वटसावित्रीनं, वटपौर्णिमेचं औचित्य हेच आहे की त्या सावित्रीनं सत्यवानाचे प्राण परत आणून वडाच्या झाडाला मारलेल्या 7 प्रदक्षिणा म्हणजे आजचा पवित्र दिवस तो वटपौर्णिमा. वडाच्या झाडाची पूजा का करावी त्याला कारण आहे. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश अशा 3 देवतांचं वास्तव्य आहे, म्हणून वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाच्या झाडाची पूजा का करावी, कारण वडाचं झाड हे एक डॉक्टर आहे असं म्हणावं लागेल. त्याचं कारण आहे, वडाच्या झाडाच्या आलेल्या पारंब्या, त्याला आलेली बारीक शेव ही स्त्रियांच्या केसाच्या आरोग्यासाठी चांगली, म्हणून हा डॉक्टर आहे. वडाच्या झाडाचा चिक हा सुद्धा अनेक जखमींवर औषध आहे, म्हणून वडाचं झाड हे डॉक्टर आहे. वडाचं झाड हे दाता आहे, कारण तो ऑक्सिजन प्रत्येकाला देतो, म्हणून वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाच्या झाडाची पूजा करण्याचं कारण निसर्गाप्रती आपल्याला असलेलं एक कृतज्ञता, म्हणून त्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाच्या झाडाच्याच पत्रावळ्या पूर्वी होत्या आणि वडाच्या झाडाचंच पात्र घटस्थापनेकरता घटाच्या खाली ठेवलं जातं. एवढं गोड या दिवसाचं महत्त्व आहे. आणि याच दिवशी पतीच्या मंगल्यासाठी मागणी सुद्धा स्त्रिया या वटपौर्णिमे दिवशी करतात. असं त्याला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे. विठ्ठल असा हा दुग्ध शर्करा योग आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंग फार